Hi everyone, good evening. Good evening. गुड इव्हिनिंग मॅम. Good evening. स्क्रीन दिसतंय सर्वांना? हो मॅम. ओके. आज थोडासा निवांत झाला आज आपला क्लास उशिरा. मॅम आज क्लास खूपच उशिरा झाला आहे. हा, मी बाहेर गेले होते. मला उशीर होणार होता. आणि मी 7:30 वाजताच आले, पण मला वाटलं जास्त उशीर झाला तर मग पुन्हा खूप वेळा मेसेज टाकावे लागतात ना. हा, सुट्टी देण्यापेक्षा मग थोडा उशिरा घेतला. नाहीतर मग सुट्टी द्यावी लागली असती. चाललं असतं का तुम्हाला सुट्टी दिलेली का उशिरा घेतलेला परवडतो मग? चाललं चाललं असतं का? सुट्टी पाहिजे होती. सुट्टी देण्यापेक्षा उशीर का होईना पण अभ्यास होतो ना, मग उशिरा ठेवला. मॅम आवाज छोटा येत आहे. बरं, पहा आता आवाज येतोय ना आता मोठा? नाही आता येत असेल पहा. बरं, येतो. आता तुम्ही सुद्धा निवांत असाल. आता 2 लिंक घेतले तर चालतील का आज? काय आज निवांत असेल, जेवण वगैरे झालं? मॅडम नको मॅम, खूपच वेळ झाला आहे. 8 वाजेपर्यंत घ्या. चालेल का 2 लिंक घेतलं तर? हो मॅम. नको मॅम, आज खूपच वेळ झाला आहे तासाला. का बरं लगेच झोपता का मॅम तुम्ही? 8:30 वाजेपर्यंत घ्या. 8:30 पर्यंतच. 8:45 पर्यंत होणार आहे आपला क्लास आज. बरं, चालेल. 8:30 नाही, 2 नाही, 1 तरी घेऊयात मग. बरं, काल किती झाले होते पहा प्रश्न? माझं लिंक नको. बरं बरं, नाही खूपच उशीर झाला आहे. खूपच उशीर झाला आहे. ओके, चालेल, एकच लिंक घेऊयात मग. बरं, मला सांगा आता, कठीण वाटणारे प्रश्न काल होते लिहिलेले, आता नाहीयेत माझे. कुठपर्यंत झाले होते त्या दरम्यानच्या सांगा प्रश्न आता थांबा. काल किती झाले होते आपले? मला वाटतं 28 झाला, 29 झाला, 30 पण झाला, 32 झालेला होता, 35 झालेला होता, 36 झालेला होता. हा, मला वाटतं 36 पर्यंत झाले होते का? हो. ओके, बरं, पाठवा. आता काय असतील वेगळे राहिलेले? हा, राहिलेले असतील वेगळे ते पाठवा. 65, 66, 75, आम्ही काल 77. पाठवलेले आहेत का तुमच्याकडे? नाही ना, काल होते. आता तो पेज कुठं गेलं काय माहिती. आता नाहीये. डबल पाठवू? पुन्हा नाही इथे आता. धूप पडून पुन्हा बघूया पाठवू? बाबा. आता नाहीये. काल एका पेज वरती लिहून घेतलेले होते, काल होतं, आता नाहीयेत. बरं, मुग्धाचे आले. मॅम मी पाठवले आहे. ओके ओके. 45, मॅम मी पण पाठवले आहे. 53, 57, 62, 67, 69, 71, 73 आणि 75. बरं, 38, 41, 50. 38, 41, 50. 38, 41, 42 पण आहे. ओके, 42. हा, पुढे आड- या व्यतिरिक्त नाहीयेत बहुतेक. बरे, घेऊ का मग आता? एवढे झाले का सर्वांचे? आता मी हो जेवढे केले तेवढे आहेत. मॅम मी पाठवलेत पहा. श्वेताचे आलेत. मॅम मी पाठवले 34. आहेत. ओके ओके ओके. 34, 36, 42, 45, 49, 50, 54, त्यानंतर 59, याच्यातलेच आलेले आहेत काही, 61, 66 आणि 71. बर, 65, 66, 75. 65 राहिला होता का आपला? बरं, 65. 65 पण होता. 65, 66, मॅम मी पाठवले. 75. 76 नंबरचा मॅम मी प्रश्न पण आहे का? पाठवले. 76 नंबरचा प्रश्नच नसेल. 77 नंबर कुठून आणले? 77 ईश्वरी अंदाजे पाठवताय का? 42. 75 मार्क असते. 75 मार्कांचे प्रश्न, 75 प्रश्नांची जर प्रश्नपत्रिका असेल तर 77वा कसा येईल? इथे पहा, शेवट 75 ने आहे. बरं, जे जे आलेत ते आता आपण सुरुवात करूयात. बरं, आता यामध्ये आहे जवळचा 34.
34 नंबरचा प्रश्न पहा. 34 काल झालेला होता. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 प्रत्येक ठिकाणी एक 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 ठेवून पहा 101 भागाकार येतो. बरं 34 झाला त्यानंतर आपण 35 नाहीये मग 36 घेऊयात. सॉरी 36 सुद्धा झालेला होता. विस्तारित मांडणी करायची होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं विस्तारित मांडणी जेव्हा करतात तेव्हा तुम्ही इथे फक्त स्थानिक किंमत काढायची आणि कोणतीही स्थानिक किंमत कशी जरी बेरीज केली तरी चालतं. म्हणजे आता योग्य असं विस्तारित रूप जे आहे तर ते मला वाटतं पर्याय क्रमांक आपलं 2 मिळालं होतं का 3. हा 8ची आता किंमत पाहावी लागेल. 8ची स्थानिक किंमत 0ची 70 7ची 3ची 800ची आणि 20ची म्हणजे पर्याय क्रमांक इथे आपल्याला 3 बरोबर दिसतोय. पर्याय क्रमांक 3. मग आता या पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला कधी कधी उलट सुलट दिलेलं असतं. उलट सुलट दिलेलं म्हणजे आता हा जो 80,000 आहे तर तो कुठेतरी दिलेला असेल 80ला 80च राहणार तो. फक्त हे नंबर मागे पुढे. आता याची जागा कधी कधी इथे येऊन इथे आलेली असेल. पेन का चालत नाही 1 मिनिट. पेन नाही चालत आहे. हा घेऊ आपण. हा म्हणजे हा जो आहे आता हा आहे 80 लाख. मग 80 लाख हा इथे दिलेला असेल या जागी. मग हा याच्या जागी असेल. हा याच्या जागी असेल. अशी बदली बदली सुद्धा करून दिलेली असते. म्हणजे 5+2 किंवा 2+5 या दोघांची कशीही बेरीज केली तरी एकच येते. 5+2 पण 7 होतात आणि 2+5 हे सुद्धा 7 होतात. या प्रकारे म्हणजे बेरीज तुम्ही कशी मांडणी केली तरी तिथे तुमचा काही फरक पडणार नाही. बरं प्रश्न क्रमांक 36 झाला. 37 पहा. त्या 37 होता का कोणाचा? 37 नाही दिसला मला. 38 आहे. 38वा पहा प्रश्न क्रमांक 38. 8/10 अधिक 6 अधिक 4/100 अधिक 60 अधिक 200. तर यामध्ये काय तुम्ही डायरेक्ट पॉइंट मध्ये उत्तर काढून सुद्धा बेरीज करू शकता किंवा सर्वांचा छेद करून सुद्धा करू शकता. आता जर तुम्ही व्यवस्थित बेरीज केली तर ही बेरीज कशी होईल किंवा तुम्ही एक काम करू शकता की पूर्ण संख्यांची जी काय आहे बेरीज ती बेरीज करू शकता आणि नंतर छेद समान करायचा. या आता 1-2 प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. एक एम्प्टी पेज आपण घेऊयात. का चालत नाही काय की अजून किलोच. 1 मिनिट. थोडीशी अडचण आली. तर सर पेन चालतच नाही. जाऊ दे आज आपण दुसरा पेन यूज करूया तिथे. म्हणजे 6+60+200 तुम्ही पूर्ण संख्यांची वेगळी बेरीज करून घेऊ शकता. पूर्ण संख्यांची बेरीज पाहता वेगळी कशी करणार? पेनला अडचण आली. 6 अधिक 60 अधिक 200 यांची वेगळी बेरीज करून घ्या. यांची बेरीज किती होईल? किंवा डायरेक्ट इथं याला आपण 0.8 लिहू शकतो. आता हा जर केला तर हा होतो 266. 266 आणि हा पॉइंट मधला हा झाला 0.8. 8/10 म्हणजे 0.8. सरळ सरळ बेरीज करून घेतली तरी चालेल किंवा त्याला असं वेगळं करून घ्यायचं 0.8. 8/10 म्हणजे 0.8 आणि 4च्या छेदामध्ये 100 आहेत म्हणजे 0. इकडे पॉइंट आला 0.04. आता हा जर केला तर किती येतो? 4ला 4 तसाच 8ला 8 असाच आणि हा 0 आहे असा. तर यामध्ये आहे ती पूर्ण संख्या मिळवा. 200च्या पुढे कोणीच पॉइंट नाही मग तिथे पॉइंट देऊन आपण असा 0 लिहू शकतो. मग असा जर 0 लिहिला
तर हा 4ला 4 आहे असा, हा 8 पण आहे असा. 266 झाली ना बेरीज आपली. आणि हा 266 आहे असा इथे घ्यावा लागेल. आहे कसा पर्याय? 266.84 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. नाही 4 4 मध्ये कुठे बरोबर कसं 48 येतो. 4 मध्ये 48 आहे. तुम्ही सरळ सरळ असं घेतलं असतं ना तरी सुद्धा चालतं. आता ज्यांना इथे डायरेक्ट बेरीज नाही करता येत त्यांच्यासाठी मग असं सोपं करून दिलं. मग तुम्हाला असं वाटलं की नाही नाही मला असं नाही करायचं, मी डायरेक्ट असं करू शकतो की आता 8/10 म्हणजे 0.8. 8/10 म्हणजे 0.8 अधिक 6 आणि किंवा मग तुम्ही उभी मांडणी करा. याहून सोपं उभी तर होईल. मग अधिक 6 आहेत. मग 6 कुठे आले? पॉईंटच्या अगोदर. त्याच्याकडे काहीच जर नसेल तर तुम्हाला असं वाटलं की याला पॉईंट देऊन लिहायचा तर तुम्ही 6.0 सुद्धा लिहू शकता. मग आता इथे 4ची किंमत 4/100 म्हणजेच 0.04. इथे पॉइंट नाहीये, म्हणजे कुठे जर पॉइंट नसेल तर त्याचा पॉइंट सगळ्यात शेवटी असतो. असा जरी लिहिला तरी हा 6च आहे आणि फक्त 6 लिहिला तरी 6च लिहायचा. पण हा 6 लिहिताना या 8च्या खाली लिहायचा नाही. पॉइंटच्या अगोदरच आला पाहिजे तो. एखाद्या संख्येला जर पॉइंट असेल तर ती लिहिताना ही काळजी घ्यायची. एकक एककाच्याच खाली आला पाहिजे. बरं हा झाला. आता 60 या प्रकारे तुम्ही 60 घेतला असता. 60 कडे पण पॉइंट नाहीये तर मग तुम्हाला असं वाटलं की इथे पॉइंट लिहून मला 2 शून्य लिहायचे, तिथे लिहू शकता तुम्ही. आता हा पुढे 200 आहे तर तो 200 सुद्धा या प्रकारे लिहू शकता. आता एकूण बेरीज किती झाली ती करून पहा. पहा आता हा 4/4 8/8 जिथे पॉइंट आहे तिथे पॉइंट. हा 6/6 पुन्हा हा दुसरा 6 आणि हा 2 आहे असा. कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर आहे तेच मिळतं. प्रश्न समजला का सर्वांना? हो ओके. हो प्रश्न क्रमांक 39 पण आला होता ना. 39 नंबर पहा. 9,000 ही संख्या गुणाकार रूपात कशी लिहिता येणार नाही म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 9,000 होत नाही? फक्त तेच पर्याय आपल्याला शोधायचा होता. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक पहा बरं. 3 त्रिक 9 आणि हा तर 3 शून्य होणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 9,000 गुणाकार होतो. आता इथे पण 25 आणि 36 यांचा जर गुणाकार केला तर मला वाटतं तो सुद्धा 25 आणि मॅम 36 पर्याय क्रमांक 900. मॅम पर्याय क्रमांक 4 हा 4 45 दोन्ही 90. 90च्या पुढे एकच शून्य म्हणजे हा फक्त 900 गुणाकार येतो. फक्त 900 गुणाकार येतो, बाकी सर्वांचा गुणाकार 9,000 येतो. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर होतं. बरं त्यानंतर पाहता 40 पण होत. 40 नाही दिसला, 41 आहे. 41 पाहता. आधी तिने एका पुस्तकाची 70 पाने वाचल्यावर तिने पुस्तकाचा 5/11 भाग पूर्ण केला तर पुस्तकाची किती पाने वाचायची राहिली? तर यामध्ये आपण अपूर्णांकामध्ये शिकलो होतो अशी उदाहरणं. 5/11 वाचलेला आहे म्हणजे आता आपल्याला शिल्लक भाग काढावा लागेल. तर तिने एका पुस्तकाचे जर समजा 11 भाग केलेले आहेत, 11 पैकी 5 भाग वाचून झालं, पूर्ण केलाय, तर उरलेले 6 भाग झाले. किंवा असंही तुम्ही करू शकता, 2 पद्धतीने सोडवू शकता. 70चे 5/11 म्हणजे किती? तर मग 70चे 5/11 7×5 35. 35ने तर काही पूर्ण भाग जाणार नाही. म्हणजे आपण आणखी याहून सोपं केलं तरी चालेल. डायरेक्ट स्क्रीन दिसत नाही शिल्लक भाग, पूर्ण भाग म्हणजे जेवढा छेद आहे तेवढाच अंश घ्यायचा. जेवढा छेद तेवढा अंश म्हणजे हे झालं पूर्ण पुस्तक. हे 11 पैकी 11 भाग म्हणजे पूर्ण पुस्तक झालं. या पूर्ण पुस्तकामधले जर तिने 11 भाग केले होते आणि त्यामधले जर तिने 5 भाग वाचले तर उरलेले आहेत 6/11. 6 भाग वाचायचे राहिलेले आहे म्हणजे न वाचलेला भाग.
न वाचलेले पुस्तक असेल किंवा न वाचलेले भाग म्हणता येईल आपण. स्ट्रोक थोडा मोठा झाला. न वाचलेले पुस्तक. 6 भाग वाचायचे राहिलेत. मग आता तिचे 5 भाग, 70 पाने वाचल्यावर म्हणजे 70 पानं म्हणजे 5 भाग. 70 पाने बरोबर 5 भाग. तर एक भाग म्हणजे किती होईल? यावरून तुम्हाला एक भाग काढता येईल. म्हणजेच एक भाग किती झाला? 70 पानांचा 5 भाग होतात. मग 70 भागिले 5 केलं की एक भाग निघतो. हा तसा एक भाग करून पण करू शकता किंवा डायरेक्ट किती पानांचा 6 भाग होईल. मग इथं किती पानं म्हणजे 6 भाग. किती पानं म्हणजे 6 भाग. मग यांचा तिरकस गुणाकार करा किंवा एक भाग करून काढा तरी सुद्धा चालेल. कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मॅडम आम्ही 70/5 करून उत्तर काढू शकतो. हो, 70 भागिले 5 केलं की एक उत्तर. तुम्हाला दोन्ही पद्धतीने शिकवते. आता इथे 70 गुणिले 6 करायचा, तिरकस गुणाकार करायचा. 70 गुणिले 6 आणि उरलेला जो 5 आहे तो छेदामध्ये टाका. म्हणजे 5 एक 5, 5 एक 5, 2 उरले. 5 चोक 20, 14 सख, 14 सख किती होतो? 84 ना. झालं, 14 सख 84 भाग झाला. आता ही एक पद्धत झाली किंवा तुम्हाला काहीच नाही समजलं, सूत्र वगैरे तुम्हाला येत नाही तरी सुद्धा तुम्ही सोडवू शकता. मग तुम्ही काय करणार अशा वेळी? मग हे झालंय ना सर्वांचं लिहून, हे थोडंसं वरती घेते. आता तुम्हाला हे लक्षात आलंय की 70 बरोबर 5 भाग होतात. तर एक भाग किती? 70 भागिले 5. 5 केले की उत्तर मिळतं. 5 एक 5. आता इथे 2 उरलेत. 5 चोक 20, 14 म्हणजे एक भाग 14च असेल तर 6 भाग शिल्लक राहिलेली आहेत. मग शिल्लक भाग किती झाले? म्हणजे 14 गुणिले 6 भाग शिल्लक होते. मग 14 सख 84 झालं. एवढं केलं तरी चाललं असतं. बरं, प्रश्न समजलाय का? सर्वांना प्रश्न का? मला ज्या पद्धतीने त्या पद्धतीने उत्तर काढलं तरी चालेल. इथे काय तुम्हाला लिहिलेलं वगैरे तुमचं अक्षर कसं आलं, काय आलं, रेखीव काम केलं, याला इथे काही एक किंमत नाही. तिथे तुम्हाला फक्त तुमच्या ट्रिक्स किंवा तुम्ही किती जलद गतीने व्यवस्थित प्रश्न सोडवले हे महत्वाचं आहे. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 पण होता आपल्याकडे. 42 पाहूयात. 42 मध्ये 75,000 मिलीलिटर दूध व पाव लिटरची मापे लागतील. पाव लिटर आणि मिलीलिटर आहेत. मग आता पाव लिटर जर आपल्याला मिलीलिटर मध्ये दाखवायचं म्हणजे किती होतात? 1 लिटर 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतात. तर पाव लिटर किती? पाव लिटर 1000चा चौथा भाग म्हणजे 50 मिलीलिटर. प्लीज माईक बंद ठेवा. कोणाचा माईक ऑन आहे? पृथ्वीराज आणि स्नेहल माईक बंद ठेवायचा आहे. स्वराज माईक बंद करा. पाव लिटर म्हणजे 250 मिली होतात. मग आपल्याला किती आपल्याकडे किती आहेत पहा? 75,000 मिलीलिटर. मग 75,000 मिली भागिले 250 करायचं. 75,000 मिलीलिटर भागिले 250. 0 0 काट मारली. 25 एक 25, 25 त्रिक 75 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे हे आले 300. म्हणजे अशी 300 मापे लागणार आहेत. प्रश्न समजलाय का सर्वांना? यस. ओके. बरं, त्यानंतर 43 आहे का? 43 सुद्धा आहे. घ्या 43 नंबर. बरं, आता इथे पहा प्रत्येकाच्या छेदामध्ये 750 आहेत आणि जेव्हा आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करतो तेव्हा सर्वांचा छेद समान असावा लागतो. मग इथे छेद समान आहे का? पहा बरं, प्रत्येक ठिकाणी छेद समान आहे का?
येस और नो? छेद समान आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा. हो मॅम. सर्वांची आपण या सर्वांची आपण बेरीज करू शकतो का? कशी बेरीज करणार? अंशांची. या सर्व अंशांची बेरीज करायची आहे. पहा म्हणजेच हा 55 अधिक 47 अधिक 99 अधिक 49. आणि या सर्वांच्या छेदामध्ये एकदाच लिहायचा 750. आता या जर सर्वांची बेरीज केली तर आता ही बेरीज किती होते? पहा 9, 18, 30, 7 म्हणजे आता ही होईल 250. बरोबर का? एकदा क्रॉस चेक करा. 250 आहे का बरोबर? 250 माझी बेरीज आली आणि छेदामध्ये 750 आहे अशीच. बरं आता इथे काट मारू शकतो आपण शून्य शून्याला. अंशामध्ये पण सारखा आणि छेदामध्ये पण सारखा. 25 एक 25, 25 त्रिक 75. म्हणजेच हे झाले 1/3. हे झालं याचं अतिसंक्षिप्त रूप. पर्याय क्रमांक 4. सर्वांना समजलं का? प्रश्न समजला का सर्वांना? हो. हो मॅम. हो मॅम. हो. हो मॅम. घेऊयात आपण पुढचा प्रश्न. पुढचा पाहता कोणता होता? अं, 44 आहे का कुणाचा? 44 तर नाही दिसला मला कुणाचा काय आहे म्हणून. बरं 45 आहे. 45 आहे पहा. 45 वा पाहूयात. 120च्या सर्व विभाजकांचा उतरता क्रम लावल्यास 5व्या व 10व्या स्थानावरील संख्याचा गुणाकार किती येईल? चला आता 120 चे आपण सर्व विभाजक काढून घेऊयात. 120 ची सर्व विभाजक म्हणजे 120 आता कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो ते आपल्याला शोधावं लागणार आहे. आता 120 कोणाकोणाच्या पाड्यात येणार? 1च्या पाड्यात येतो, 2च्या येतो, 3च्या येतो, 4, 5, 6, त्यानंतर 7च्या नाही येत पण 8च्या येतो, त्यानंतर 10, 12, त्यानंतर 15च्या पाड्यात येतो, 20च्या येतो, 20 नंतर झाला 24, 24 नंतर 30च्या पाड्यात येतो, 40, 60 आणि 120 या सर्वांच्या पाड्यामध्ये 120 येतो. बरं आता इथे सर्व विभाजक आपण काढून घेतले. आता त्यांनी सांगितलं की सर्व विभाजकांचा उतरता क्रम लावल्यास 5व्या व 10व्या स्थानावरील संख्यांचा गुणाकार किती? उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे आपल्याला शेवटीपासून सुरुवातीकडे यायचं आहे. हा झाला उतरता क्रम. मग आता आपण उतरत्या क्रम लावल्यानंतर आता 10व्या स्थानावरती कोण आहे? उतरता क्रम लावल्यास 5व्या व 10व्या. आता 5व्या स्थानावरचा आणि 10व्या स्थानावरचा आपण घेऊया. 5व्या वरती कोण मिळालं? पण 1, 2, 3, 4, 5 आपण अगोदरच क्रमाने लावून घेतलेत म्हणजे 5व्या वरती मिळाला हा 24. 5 झाला 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वरती मिळाला हा 8. बरं आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार 24 आणि 8 करा. 24 गुणिले 8 किती होतो? 24चा पाढा 8 आहे का? 24 8 किती होतो? 192. हो 192. मग आहेत का पर्याय? 192 पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला का? आणि क्रम कसा लावला? या बाजूने लावला उलटा. हो मॅम. हो. हो मॅम. झाला 5वा, हो मॅम. झाला 10वा. ओके. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 45 झाला. 46 आहे का कुणाचा? हा 46 तर नसेल, एवढा सोपा नाहीये कुणाचा. नाही मॅम. हा 47. आता 40च्या पट्टीमधले कोण आहे? 40 मधले तर नाही दिसत. आता 40 मधली सगळी लाईन संपली. 49 एक आहे. 49 नंबर पहा. 49 एक 2 जणांचा आला. 50 रुपये 50 पैसे अधिक 550 रुपये वजा 200 रुपये बरोबर किती
पैसे होतील. 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर आता आपल्याकडे किती आहेत? 50 रुपये आणि 50 पैसे. तर आता आपण लिहून घेऊयात 50 रुपये 50 पैसे. हे झाले 50 रुपये आणि पॉइंटच्या नंतरचे पैसे अधिक 550 रुपये. आता हे रुपये आहेत आणि इकडे पैसे आहेत, म्हणून आता रुपयांच्याच खाली 550 आले पाहिजेत. हे झाले 550 रुपयां पैशांमध्ये इकडे काहीच नाही, म्हणजे आपण इथे शून्य शून्य लिहू शकतो. यांची करायची बेरीज. जी काही बेरीज येईल त्यामधून तुम्हाला 200 रुपये वजा करावे लागतील. मग आता ही बेरीज केली 5 आणि 5. मॅडम आन्सर पर्याय क्रमांक 2. हो, 600 रुपये 50 पैसे. मग यामधून तुम्हाला 200 रुपये वजा करायचेत. पॉइंट मध्ये कोणीच नसेल तर तिथे पॉइंट लिहून तुम्ही किती शून्य लिहू शकता. शक्यतो शून्य लिहिताना जेवढी गरज आहे तेवढी लिहायची. आता वरती 2 अंक आहेत, आपण 2 शून्य घेऊन टाकायचे. आता हा शून्य आहे असा, 5 आहे असा, 0 0, 6 वजा 4 झाले, 6 वजा 2 झाले 4. पर्याय क्रमांक किती मिळाला पाहता? 400 रुपये आणि 50 पैसे. मग 400 रुपयांचे आता आपल्याला पैसे करावे लागतील. 400 रुपये म्हणजे किती पैसे होतात? आता सगळं वरचं सोडतो सरळ. करणार 400 रुपये म्हणजे किती पैसे? 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. मग 400 रुपये म्हणजे किती पैसे? 400 गुणिले 100. म्हणजे आपल्याला इथे सर्व पैसे दिलेले आहेत. मग पैसे जेव्हा दिलेले ते आता 4च्या पुढे 4 शून्य, 4 एक 4 आणि गुण्य आणि गुणक या दोघांचेही शून्य मोजायचे आणि शून्य देऊन टाकायचे. हे झाले 40,000. मग 40,000 आणि हे जे ऑलरेडी 50 पैसे आहेत ते 50 पैसे आहेत, त्याला काहीच करायचे नाही, फक्त 50 पैसे मिळवायचे. हा शून्य, हा 5, पुन्हा शून्य शून्य आणि 4. कुठे मिळाले 40,000 50 पैसे? आहेत का 40,000 50 पैसे? कुठे दिसले? दिसले का नाही? 4. मग एवढा वेळ लागतो का? प्रश्न समजला का? चला. कसे बघितले का? हा 8 वजा क बरोबर म आणि क वजा म बरोबर 4 असेल तर 48 गुणिले म अधिक 24 भागिले क. आता हा क आणि म, आता इथे थोडेसे शक्यतेनुसार प्रश्न सोडवावे लागतात. आपण हा व्यवस्थित लक्ष द्या. हा थोडा प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीत आलेला आहे. आतापर्यंत मला नाही वाटत तुम्हाला असा झालेला असेल प्रश्न म्हणून. आता हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे क अधिक म जर केला तुम्ही तर तो तुम्हाला 8 मिळतोय आणि क वजा म, 8 वजा क बरोबर म आणि क वजा म बरोबर 4 आहे. मग आपण असं लिहूयात, या 8ला आपण म्हणू शकतो डायरेक्ट. आता हा क आणि म यांची जर बेरीज केली तर आपल्याला मोठी संख्या मिळणार आहे निश्चितपणे. 8 मधून जर क वजा करतोय तर म मिळतोय, म्हणजे क आणि म ची बेरीज म्हणजे 8 आहे. हे लक्षात आलं तुम्हाला? क आणि म ची बेरीज म्हणजे 8 आहे. म्हणजेच क अधिक म, क अधिक म बरोबर 8. आणि दुसरी शक्यता तर आपल्याकडे आहेच आहे, क वजा म बरोबर 8. म्हणजे याच्यातला निश्चितपणे आपल्याला क हा मोठा धरावा लागेल, कारण इथे क मधून म वजा क वजा म 4 आहे. हा कुठे क वजा म बरोबर, वजा म हा हा बरोबर, क मॅडम बरोबर 4 क आहे. म्हणजे बघ तर बघ. बरं क म्हणजे मॅडम 5 आणि म म्हणजे 3 असेल. हा ऐका, आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. आता हा 8 वजा क लिहिलाय, 8 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे म मिळेल. म्हणजे निश्चितपणे असं आपण करतो की नाही. समजा आता आपल्याकडे एक मोठी संख्या आहे, समजा आपण 10. 10 वजा किती करावेत म्हणजे इकडे 6 मिळतील.
मग आपण यासाठी काय करतो? आपल्याला इथे माहित नाही संख्या कोणती आहे. काय केलं आपण? काय 10 केलं? वजा 6. हा, 10 - 6 केला. 10 - 6 केला तेव्हा आपल्याला इथे मिळतो. कोण आहे मग तिथे मध्ये बॉक्सच्या जागी? 4. 4. बरोबर. 4. इथे निश्चितपणे म्हणजे आपण क जर 10 मानला, इकडे पण आता हे दुसऱ्या शक्यतेनुसार मिळालं आपल्याला. क हा आपण जर 10 मानला तर आता इथे निश्चितपणे आपल्याला या प्रकारची संख्या मिळते. आणि जर आपण या दोघांची बेरीज केली, म्हणजे आता क आणि म ची जर बेरीज केली, किंवा आता इथे जसा दिलाय 8 वजा क, 8 वजा क बरोबर म. मग आपण जर या दोघांची जर सुरुवातीच्या बेरीज केली, या दोघांची जर बेरीज केली तर सुरुवातीची संख्या मिळत असते का? पहा बरं. 6 आणि 4 ची जर बेरीज केली तर ही सुरुवातीची संख्या मिळत असते हो. का? मिळते की नाही? हो. सुरुवातीची संख्या मिळत असेल तर म्हणजे आपण काय केलं? क आणि म यांची बेरीज केली म्हणजे आपल्याला सुरुवात जो काय आहे मोठा तर तो मिळणार आहे. म्हणून आपण काय केलं? या क ला मोठा मानला. म्हणजे आता मोठा याच्यामध्ये दिसताना कोण आहे? 8 आणि 4 या दोन संख्या आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. म्हणजे निश्चितपणे आपण क ला 8 म्हणूयात आणि म ला 4 म्हणूयात. मग याच्यातली मोठी संख्या क. मोठी संख्या बरोबर क. चार्जर कुठे राहिला? एक मिनिट हा. मोठी संख्या बरोबर क आणि लहान संख्या होईल निश्चितपणे म. एवढं समजलं का? आता इथे लहान आणि मोठ्या कशा काढल्या आपण? हो. हो. लक्षात आलं का? बर, तर 48 गुणिले म. आता इथे आपण हो, आणखी एक प्रकारे सुद्धा क आणि म निश्चितपणे आपण काढू शकतो, किंवा इथे आपण वेगळ्या किमती यांच्या घेऊ शकतो. लहान म आहे, पण लहान म म्हणजे नेमका कोण? आता हा फिक्स नाही, आपण फक्त शक्यता घेतल्या त्यांच्यामध्ये. ह्या 8 आणि 4च दिसतात म्हणून, म्हणजे यांच्यामध्ये आणखी कोणीतरी आहे. मग आपण म बरोबर इथे त्यांनी दिलेलं आहे. म बरोबर, किंवा डायरेक्ट आपण इक्वेशन मध्ये अगोदर ठेवून पाहूयात. 48 गुणिले बघू त्यानुसार सुटतंय का, नाहीतर मग वेगळी पद्धत वापरूयात. 48 गुणिले म. म म्हणजे सध्या तरी आपण 8 घेतलेला आहे. आणि म जर 8 घ्यावा तर 8 24/5 क. मॅम म म्हणजे 4 आहे. हो, नाही नाही, आपण इथं थोड्याशा आणखी वेगळ्या किमती निघतात ना. आता या प्रकारे आपण जाऊयात. म जर मोठा आहे तर मग मोठी संख्या क, लहान संख्या म. तर म बरोबर म बरोबर 8 अधिक 4. 8 अधिक 4 भागिले 2 जर केलं तर आपल्याला 8 आणि 4 हे 12 मिळतात. आणि भागिले 2 जर केले तर हे 6 मिळतील. म्हणजे आपण म ला 6 सुद्धा घेऊ शकतो. निश्चितपणे आपल्याला म नाही ना माहिती. आता 8 आणि 4 दिलेले आहे त्याच्यावरून आपण काढलं. मग किती? थोडा वेळ लिहूच नका, आपण व्यवस्थित सुटतंय का त्याच्यानुसार पाहूयात. म्हणजेच इथं म बरोबर आपल्याला म भागिले 6 तर इथं म येतो. उत्तर काय आलंय बरं याच्यामध्ये आपण पाहूयात. म म्हणजे जर 6 घेतला आणि म्हणजे जर 2 घेतला उलट होईल. मॅम म म्हणजे 2. म म्हणजे 2 बरं, म्हणजे 2 घेऊन पाहूयात मॅडम आपण. क म्हणजे 5. नाही मॅम क म्हणजे 6. क म्हणजे क 6 म्हणजे 5 करा मॅडम. होऊ आणि शकतो. म म्हणजे बरोबर 6 होऊ 2 शकतो. करा. 2. तो बरोबर 6 होऊ शकतो. आपल्याला इथं दोघं पण जुळले पाहिजेत ना. मग आपण म जसा म्हणजे 2. मॅडम मग असं पण होते क
म्हणजे 5 आणि म म्हणजे 3. नाही नाही तसं नाही होत. आपण जाऊ मॅम दे. वजन की समजा आपण क बरोबर 6 घेतला आणि म बरोबर 8 घेतला. 2. कारण क आणि 8च का घेतला? तर यांची बेरीज क आणि म यांची बेरीज 8 येते. मग दोन अशा संख्या घ्यायच्यात की त्यांची बेरीज पण 8 झाली पाहिजे. आणि निश्चितपणे आता इथे क मोठा घ्यायचा आहे. का मोठा घ्यायचा आहे? तर क मधून म जर वजा केले तर 4 राहतात. म्हणजे ही पूर्णपणे शक्यता होते. पहा बरं, म्हणजे आपण क म्हणजे जर 6 घेतला तर 6 अधिक 2 8 पण होतात. आणि जर क घेतला 6 आणि म म्हणजे 2 घेतला तर 6 वजा 2 4 पण होतात. म्हणजे आता आपण यानंतर क म्हणजे 6 आणि म म्हणजे 2 हे यावरून मानूयात. या इक्वेशन वरून हे क ची किंमत आणि म ची किंमत आता फिक्स झाली. म्हणजे आता इथे आपण पूर्ण ही काही पदावली आहे ते सोडवू शकतो. 48 गुणिले म म्हणजे 2 आणि इथे 24 भागिले 5 5 क म्हणजे आता आपण 6 घेतलेला आहे. मग इथं 5 क चा अर्थ असतो की इथं 5 आणि क यांच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजे इथे 5 गुणिले 6 घ्यावे लागतील. मग 48 गुणिले 2 96 झाले अधिक 24 भागिले हे तर 6 पंच 30 होतील. मग इथे काय 5 जास्तीचा आला का काय? 6 पंच 30 न तर भाग जाणारच नाही. बहुतेक हा 5 एक्स्ट्रा आला इथे. आपण 5चा विचारच करायला नको, फक्त क असेल. बहुतेक हा एक्स्ट्रा आहे 5. या फक्त क ला ठेवूयात, असा येणार नाही. आणि 6 पंच 30 जर गुणाकार आला असता तर अशी संख्या आली असते की त्यानं भाग गेला असता 24ला. म्हणजे निश्चितपणे हा 5 जास्तीचा आहे. या 5ला कट करूया. तिथे डायरेक्ट आपण क म्हणजे 6 ठेवून घेऊयात आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का पाहू. म्हणजेच 96 अधिक 24 भागिले 6 6 चौक 24 4 आले. 96 आणि 4 हे होतात 100. आता आपलं उत्तर मिळालं 100. मग यामध्ये आहे का पर्याय? 100 आला पर्याय क्रमांक 4. आता आपल्याकडे आन्सर की पण आहे. आन्सर कीला आपण चेक करूयात. ही पर्याय क्रमांक 4च उत्तर आहे. मग आपलं जर चुकलं असेल तर आपण त्यानुसार पाहूयात. आपल्या पद्धतीनुसार आपल्याला पर्याय 4 मिळाला. कितवा आहे तो प्रश्न? 49 ना? प्रश्न क्रमांक कितवा होता आपला? 50. 50. आता इथे 4 दिसतंय. आलंय का? आपलं सुद्धा 4च आलेलं आहे. प्रश्न समजला? मॅम स्पष्टीकरण पण आहे. हो खरंच की. स्पष्टीकरण पण आहे आणि आपण जसं केलं तसंच आहे. आपण जसं केलं सेमच आहे. आणि इथे सुद्धा क घेतलेला आहे, फक्त क घेतलेला आहे म्हणजे 5 एक्स्ट्राचाच होता. अशी संख्या कधी पण येऊ शकते की तिथे भागाकार हा झाला असता याच प्रकारची. बरं आता शेवटचा 1 मिनिट राहिला, मग थांबावं लागेल. तुम्हाला तर डबल लिंक नकोय. थांबायचं मग. प्रश्न समजला का सर्वांना? हो. चला जाऊयात आपण. हो मॅम. आता पुढचा प्रश्न तर नाही होणार, थांबूयात मग आपण.